नको नको ते टीका करत चालले, मला काही फरक पडत नाही. मी त्यांना शुभेच्छाच देत आलेलो अजूनपर्यंत माझे आमदारांना. आता त्यांना माझ्यावर फक्त जेलिसी म्हणूनच ते माझ्याकडे बघतात. मी त्यांना कधी गिनती पण घेत नाही त्यांची, कधी म्हणजे जाऊ दे आता माणूस पडला आहे तर कुठेतरी मन दुखत असेल त्यांचं म्हणून ते माझ्यावर टीका करत असतील. पण ते टीका करू दे, मला अजिबात ते माझ्यावर टीका करतात त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. लोकशाहीमध्ये त्यांचा तो अधिकार आहे. पण बौद्धिक काहीतरी त्यांनी, तुम्ही काय दिलं मागच्या 10 वर्षामध्ये हे पण कधीतरी सांगितलं पाहिजे. हा जो तळाशीचा विषय असेल, किनारपट्टीचा विषय, हा मागच्या 10 वर्षात का सुटला नाही? CRZ विषय मागच्या 10 वर्षामध्ये का सुटला नाही? आम्ही जर म्हणतो आम्ही 70% मच्छीमारांची जमिनी रेग्युलराईज करून देऊ, म्हणजे आम्ही 100% जाणार. आजपर्यंत रेग्युलराईज हा विषय का नाही नियमित करून दिला? मला त्याच्यामध्ये काय पडायचं नाही, लक्षात घ्या. आता पण 10 तारखेला मला वाटतं मत्स्य विभागावर कुठेतरी ते मोर्चा काढतायत. आता 10 तारीखच कशी निवडली मी तुम्हाला सांगतो. म्हणजे माणसाचं मन किती लहान आहे. 10 तारीख हे आमच्या राणेसाहेबांचा वाढदिवस आणि कुठेतरी गालबोट लागावा म्हणून तो दिवस निवडला. म्हणून माणसाची मनं किती लहान आहेत. ते काय विकास करणार हो? काय लोकांच्या बद्दल ते लोक, त्यांना राणेंबद्दल एवढा आकस आहे की त्यांना दुसरं काही दिसतच नाही. त्यांना मतदारसंघ दिसत नाही, पॉझिटिव्ह कुठली बातमी दिसत नाही. आता फिशरीजचा जो विषय आहे मी तोही माहिती काढली. फिशरीजचा जो विषय आहे कुठल्या तरी LED आणि त्या विषयाचा काहीतरी तो विषय आहे, बरोबर आहे. तुम्हाला जर आठवत असेल LED विरोधात आम्ही ती बोट म्हणजे 15 लाखाची बोट आम्ही 90 लाखाचा फाईन लावा हे सांगणारा निलेश राणेच होता. मी कधी कोणाला प्रोटेक्शन मिळावं चुकीच्या कामाला असं कधी केलं नाही, कधी करणार नाही. त्याच्यासाठी मला लोकांनी निवडून दिलेलं नाही. जे पारदर्शक आहे तेवढं मी लोकांसमोर ठेवतो. आता झालंय काय माझ्या आमदारांचं, त्यांच्याकडे आता वेळ भरपूर आहे, पण ते वेळ चांगल्या कामांसाठी उपयोगात आणत नाही. नेगेटिव्ह कुठे आहे, नेगेटिव्ह काय करता येईल त्याच्यासाठी त्यांचा पूर्ण वेळ जातो. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांना त्यांचे प्रयत्न करू दे. कारण का मुळात काय मला एवढं लक्षात आलंय, त्यांना द्यायचं काय नाही, त्यांना फक्त काही विषय खेळवत बसायचे. ज्या माणसाला द्यायचं असतं ना तो सांगतो हे घ्या, हे मी माझ्याकडून दिलेलं आहे. 10 वर्षामध्ये मागच्या त्यांनी काय दिलं मतदारसंघाला हे मी एकदाही बघितलेलं नाही. आता त्यांना डिस्टर्ब करायचं आहे मतदारसंघ, करू दे, माझं काय म्हणणं नाही. आम्ही समर्थ आहोत ह्या सगळ्या विषयाला हँडल करायला. पण कुठलाही विषय पारदर्शकपणे आम्ही जो काही सोडवतोय तो मागच्या 10 वर्षात का झाला नाही ह्याचे कधीतरी तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी अजून टीका करू दे. मला असं वाटतं ते जेवढे माझ्यावर टीका करतात तेवढं माझं चांगलंच होतं, म्हणून त्यांनी माझ्यावर टीका करू दे, मला काही म्हणणं नाही. 10 तारखेचा मोर्चा कशासाठी आहे एकदा त्यांनी स्पष्ट जाहीर करावं की मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं या विषयासाठी, आणि मोर्चा कुशल काढा.